आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये बच्चू कडू तिसरी आघाडी काढणार। बच्चू कडू यांची प्रहार संघटना, संभाजीराजे यांचा स्वराज्य पक्ष, रविकांत तुपकर यांची संघटना आणि आम आदमी पार्टी एकत्र विधानसभा निवडणूक लढण्याची शक्यता आहे। लवकरच बच्चू कडू आणि संभाजीराजे एकत्र पत्रकार परिषद घेऊ शकतील। अधिकचे अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी अमर घटारे यांच्याकडून। अमर, आता बच्चू कडू महायुतीतून बाहेर पडतील अशी एक महत्त्वाची माहिती हाती येते, काय नेमकी त्यांची रणनीती असणार आहे? एकंदरीत बघितलं तर बच्चू कडूंनी लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा आपला स्वतंत्र उमेदवार अमरावतीमध्ये सुद्धा दिलेला होता। एकंदरीत बघितलं तर आता या जर 6 महिन्यातले जर बच्चू कडूंचे वक्तव्य पाहिले तर महायुतीच्या विरोधामध्ये जे बच्चू कडूंचे वक्तव्य पाहायला मिळाले। बच्चू कडू हे महायुतीमध्ये असताना सुद्धा वारंवार सरकारवर ताशेरे ओढताना सुद्धा पाहायला मिळाले। त्यामुळे बच्चू कडू हे जे आता आहे महायुतीतून पडणार असल्याची सूत्रांची माहिती आपल्याला मिळालेली आहे। एकंदरीत बघितलं बच्चू कडू यांची प्रहार संघटना, संभाजीराजे यांची स्वराज्य पक्ष व रविकांत तुपकर आणि आम आदमी पार्टी हे तीनही पक्ष जे एकत्र येऊन आगामी विधानसभा जे आहे हे विधानसभेमध्ये आपले उमेदवार संपूर्ण राज्यामध्ये उतरवणार असल्याची सुद्धा माहिती आपल्याला मिळालेली आहे। एकंदरीत बघितलं तर बच्चू कडू आता लवकरच हे तिघही जण एकत्र येऊन पत्रकार परिषद घेऊन राज्यासमोर आपली भूमिका मांडणार असल्याची सुद्धा माहिती आपल्याला मिळाली आहे। त्यामुळे आता लक्षात आलेला आहे अमर, खरं तर लवकरच पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आता भूमिका आपली स्पष्ट करतील बच्चू कडू। धन्यवाद आपण दिलेल्या संपूर्ण अपडेट बद्दल। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।